Hello, friends. After learning the icebreakers of this lesson and about the writer R.K. Narayan, we are turning towards the lesson an astrologer's day, एका ज्योतिषाचा दिवस. Now we are going to see the meaning of the text. So one line by one line, listen carefully and try to understand. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of a dozen cowrie shells, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook, and a bundle of Palmyra writing. Punctually means नित्यनेमाप्रमाणे. At midday means दुपारी. He opened his bag, त्याने त्याची झोळी उघडली. And spread out his professional equipment. Spread means पसरवणे. Professional means व्यावसायिक. Equipment साधन सामुग्री. नित्यनेमाप्रमाणे दुपारच्या वेळी त्याने काय केलं, त्याची झोळी उघडली आणि त्याची व्यावसायिक साधन सामुग्री जी आहे ती बाहेर पसरवली. विच कन्सिस्टेड, ती साधन सामुग्री जी होती तिच्यामध्ये काय होतं, विच कन्सिस्ट मीन्स समावेश असणं. विच कन्सिस्टेड ऑफ अ डझन कवरी शेल्स, की ज्याच्यामध्ये 1 डझन कवडीचे शंख जे होते ते होते, कवड्या ज्या होत्या त्या होत्या. ह्या कवड्या अशा प्रकारच्या चित्रामध्ये आहेत त्या कवड्या. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ, त्याचबरोबर आणखीन एक चौकोनी कापडाचा तुकडा होता. त्या कापडाच्या तुकड्यावर काय होतं, विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट, की ज्याच्यावर धुसर अशा प्रकारचे गूढ तक्ते किंवा चार्ट त्याच्यावर होते. अशा प्रकारचा चौकोनी तुकडा तोही होता. आपण या चित्रामध्ये पाहू शकता की चौकोनी अशा प्रकारचा धुसर आणि त्याचबरोबर गूढ म्हणजेच आपल्याला न समजणाऱ्या अशा प्रकारच्या आकृत्या किंवा चार्ट तक्ते त्याच्यावर आहेत. अशा प्रकारचा एक चौकोनी तुकडा तोही त्याने बाहेर काढला, पसरवला. अ नोटबुक, एक वही काढली होती. अँड बंडल ऑफ पामिरा रायटिंग, आणि त्याचबरोबर एक बंडल, कशाचा बंडल, पामिरा रायटिंग. पामिरा मीन्स ताडपत्री. पूर्वीच्या काळी ताडपत्रीवर तशा प्रकारचे लिखाण केलं जायचं आणि ताडपत्रीवरचं लिखाण जे आहे त्याला पामिरा रायटिंग म्हणलं जातं. आणि तशा प्रकारचा बंडल जो होता पामिरा रायटिंगचा तो त्याने काढला. इथं चित्रामध्ये पहा, तो बंडल वरती जे आहे ते पामिरा रायटिंग एक आहे आणि खाली त्याचा बंडल आहे. तर अशा प्रकारचं पूर्वीच्या काही लिखाण केलं जायचं, तशा प्रकारची ताडपत्र्यावरचं लिखाण जे आहे तेही त्याने त्याचा बंडल तो बाहेर काढला होता. सो व्हॉट ही स्प्रेड वी कॅन सी अँड व्हॉट काइंड ऑफ इक्विपमेंट्स वेअर देअर. दॅट इज अ डझन cowrie shells, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook, and a bundle of Palmyra writing. His forehead was resplendent with sacred ash and vermilion, and his eyes sparkled with a sharp abnormal gleam, which was really an outcome of a continual searching look for customers, but which his simple clients took to be the prophetic light and felt comforted. His forehead, त्याचे कपाळ जे होतं ते वॉज रिप्लेंडंट मीन्स तेजस्वी अशा प्रकारचं कपाळ होतं. आणि विथ सॅक्रेड ॲश, सॅक्रेड मीन्स पवित्र, ॲश मीन्स भस्म, आणि त्या कपाळावर तशा प्रकारचे तेजस्वी कपाळावर त्याचं भस्म लावलेलं होतं, पवित्र भस्म लावलेलं होतं. अँड व्हर्मिलियन, आणि व्हर्मिलियन मीन्स तशा प्रकारचा शेंदूर जो आहे, शेंदूर आणि भस्म हे दोन्ही त्याच्या कपाळावर लावलेले असल्यामुळे त्याचं कपाळ तेजस्वी दिसत होतं.
So his forehead was resplendent with sacred ash and vermilion. त्याचे कपाळ तेजस्वी कशामुळे होता तर पवित्र अशा भस्मामुळं आणि तशा प्रकारच्या शेंदूर असल्यामुळं. इथं आपण पाहतो या चित्रामध्ये की त्याच्या कपाळाला भस्म आहे आणि त्याचबरोबर शेंदूर आहे. अँड हिज आईज स्पार्कल्ड, आणि त्याचे डोळे जे होते ते चमकत होते, चमक असणारे डोळे होते. हिज आईज स्पार्कल्ड. हाऊ दे स्पार्कल्ड, दॅट इज व्हाय दे स्पार्कल्ड, ते का चमकत होते. दॅट इज हिज आईज स्पार्कल्ड विथ अ शार्प. शार्प मीन्स तीक्ष्ण, ॲबनॉर्मल मीन्स विलक्षण, आणि ग्लीम मीन्स तेज. तीक्ष्ण अशा विलक्षण तेजानं त्याचे डोळे चमकत होते. खरं पाहायला गेलं तर ते डोळे का चमकत होते त्याचं कारण पुढं सांगितलं. विच वॉज रिअली अन आउटकम मीन्स परिणाम ऑफ कंटिन्युअल मीन्स सतत, सर्चिंग लुक म्हणजे शोधक नजर, सर्चिंग लुक शोधक नजर फॉर कस्टमर्स मीन्स ग्राहकांना शोधणारी शोधक नजर जी होती त्याचा हा परिणाम होतो. म्हणजे तो सतत काय करत होता, ग्राहकांच्या शोधात असायचा, इकडे तिकडे पाहत असायचा, कोण गिराईक येतं कोण नाही येत, किती गिराईक येतात, पटकन आली पाहिजेत, हे सगळं पाहण्याचा त्याचा परिणाम म्हणून त्याचे डोळे तसे तशा प्रकारचे चमकणारे बनलेले होते की ज्याच्यामध्ये विलक्षण असे तीक्ष्ण अशा प्रकारचे तेज दिसत होतं. प्रत्यक्षात ते नव्हतं परंतु तसं दिसत होतं की तो काय करत होता, त्याच्या त्या विलक्षण अशा तेजस्वी असणाऱ्या डोळ्यातून आणि तो ग्राहकांना शोधत होता आणि शोधण्याचा परिणाम म्हणूनच ते डोळे तसे दिसत होते. बट ही सिम्पल क्लायंट्स टूक टू बी अ प्रॉफेटिक लाईट. परंतु त्याच्या डोळ्याचं तेज पाहून त्याचे साधे किंवा भोळे बावडे असणारे क्लायंट म्हणजे ग्राहक, त्याचे साधे किंवा भोळे बावडे असणारे ग्राहक जे आहे त्याला ती जी डोळ्याचं तेज आहे ते काय म्हणून समजायचे, प्रॉफेटिक लाईट. प्रॉफेटिक मीन्स भविष्यत्याचे, भविष्यकाराचे. प्रॉफेटिक लाईट भविष्यत्याचे तेज आहे किंवा ते जो प्रकाश आहे तो तेज आहे ते कशाचा आहे, भविष्यकाराचा आहे, भविष्यत्याचा आहे, असं त्याचे साधे भोळे ग्राहक जे आहे ते समजत होते. अँड फेल्ट कम्फर्टेड, आणि मग त्या डोळ्यांकडे पाहून त्यांना दिलासा मिळायचा किंवा बरं वाटायचं. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एनहान्स्ड बाय देअर पोझिशन. त्याच्या डोळ्याची शक्ती जी होती ती बऱ्याच प्रमाणात कशामुळे वाढवलेली होती किंवा प्रखर झाली होती. एनहान्स म्हणजे वाढवलेली किंवा प्रखर झालेली. बाय देअर पोझिशन मीन्स तिची जागा किंवा स्थान, म्हणजे डोळे कोणत्या जागी आहे, त्यांची जागा कशी आहे, कशाच्या मध्ये आहे, त्याच्यावरून त्याच्या शक्ती जी आहे, त्यांची डोळ्यांची शक्ती ती ठरत होती. बाय देअर पोझिशन प्लेस ॲज दे वेअर बिटवीन, म्हणजे डोळे कुठं त्यांची कोंदण आहे किंवा ठेवले आहेत त्याच्यावरून त्यांची शक्ती ठरत होती. ॲज दे वेअर बिटवीन, की डोळे कुठं होते, नेमके कशाच्या मध्ये होते. द पेंटेड फोरहेड म्हणजे वर रंगवलेले कपाळ, चित्रामध्ये पहा वर रंगवलेले कपाळ. अँड द डार्क व्हिस्कर्स, आणि गर्द अशा मिशा ज्या आहेत की ज्या त्या दोन्हींच्या मध्ये ते म्हणजे वर कपाळ आणि खाली मिशा अशा दोन्हींच्या मध्ये त्याचे डोळे ते शक्तिशाली असे डोळे दिसत होते. आणि मिशा कशा होत्या, विच स्ट्रीम डाऊन. स्ट्रीम मीन्स पसरलेल्या किंवा कोसळणाऱ्या, खाली ओघळणाऱ्या अशा प्रकारच्या. ही चिक्स त्याच्या गारलांवरून खाली ओघळणाऱ्या अशा प्रकारच्या त्याच्या मिशा होत्या. आणि त्या मिशांच्या आणि वरच्या कपाळाच्या रंगवलेलं कपाळ जे आहे त्यांच्यामध्ये असणारे डोळे म्हणजे जणू काही
डोळ्यांची शक्ती जी आहे ती त्याच्यात दिसत होती, ती वाढवली जात होती किंवा प्रखर केली जात होती. इवन अ हाफ विट्स आय वुड स्पार्कल इन सच अ शेटिंग. हाफ विट्स आईज, हाफ विट्स मीन्स वेरसर व्यक्ती, वेरसर व्यक्ती. तर इवन अ हाफ विट्स आय वुड स्पार्कल, स्पार्कल मीन्स तेजस्वी वाटणं, चमकणं, इन सच ए शेटिंग. आता अशा कोंदणामध्ये अशा म्हणजे दोन्ही वरती कपाळ असणारं रंगवलेलं कपाळ आणि खाली मिशा, अशा प्रकारच्या कोंदणामध्ये असलेले डोळे जर वेड्याचे असते तर ते सुद्धा तसेच चमकले असते. इवन हाफ विट्स आईज वुड स्पार्कल इन सच ए शेटिंग. म्हणजे वेडसर माणसाचे डोळेसुद्धा अशा कोंदणामध्ये तसेच चमकले असते. टू क्राऊन द इफेक्ट, टू क्राऊन म्हणजे द इफेक्ट म्हणजे परिणाम अधिक खुलवण्यासाठी, याचा अर्थ अधिक परिणामकारक करण्यासाठी. ही उंड, आता हा वाइंडचा भूतकाळ उंड आहे. वाइंड मीन्स गुंडाळणं, बांधणं. अधिक परिणाम करण्यासाठी त्याने काय केलं होतं, काय बांधलं होतं पहा. टू क्राऊन द इफेक्ट ही वुंड अ शॅफ्रन कलर्ड, शॅफ्रन मीन्स भगवा रंग, आणि कलर शॅफ्रन कलर्ड म्हणजे भगव्या रंगाचे तशा टर्बन, टर्बन मीन्स फेटा किंवा पागोटे, तशा प्रकारचे भगव्या रंगाचं फेटा किंवा पागोटं त्याने बांधलेलं होतं. कशासाठी, तर परिणाम अधिक चांगला होण्यासाठी. टू क्राऊन द इफेक्ट ही वुंड अ शॅफ्रन कलर टर्बन अराउंड हिज हेड, म्हणजे त्याच्या डोक्याभोवती त्यानं शेंद्री किंवा भगव्या रंगाचं तशा प्रकारचं फेटा किंवा पागोटा जो आहे तो अधिक परिणाम साधण्यासाठी बांधलेला होता. हिअर इन दिस पिक्चर यू विल फाइंड दॅट इज शॅफ्रन कलर टर्बन इज देअर, म्हणजेच शेंद्री रंगाचा पागोटा किंवा फेटा, तशा प्रकारचा फेटा त्याने बांधलेला होता. सो दिस काइंड ऑफ अपीरन्स ऑफ द ॲस्ट्रॉलॉजर वॉज देअर, म्हणजे त्याचा हा बाह्य देखावा असा तो दिसायचा, त्याचं वर्णन आपण पाहिलं. द कलर स्कीम नेव्हर फेल्ड, कलर स्कीम म्हणजेच रंगसंगती, आणि नेव्हर फेल्ड म्हणजे कधीही फिकी पडली नाही. त्याची ही रंगसंगती कधी फिकी पडली नाही किंवा कधी अपयशी ठरली नाही. याचाच अर्थ जे काही रंगसंगती तो करत होता आपण पाहिलं, त्याचं कपाळ जे आहे ते तेजस्वी होतं. ते कशामुळं, तर भस्म वगैरे तो लावायचा, नंतर शेंदूर डोक्यावर कपाळावर असायचा, आणि त्याचबरोबर मिशा ज्या होत्या त्या मिशा खाली ओघळणाऱ्या मिशा होत्या, आणि त्याचबरोबर तो भगव्या रंगाचा तशा प्रकारचा फेटा घालायचा. हे सगळं जे काय रंगसंगती, त्या रंगसंगतीमुळं तो म्हणजे ती रंगसंगती कधी फिकी पडली नाही किंवा त्याच्या कधी अपयशी ठरली नाही, ती नेहमी दररोज तशीच असायची. द कलर स्कीम नेव्हर फेल्ड. पीपल वेअर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू द कॉस्मॉस अँड डेलिया स्टॉक्स. पीपल वेअर अट्रॅक्टेड टू हिम, अट्रॅक्टेड म्हणजे आकर्षित होणं, लोक त्याच्याकडे आकर्षित व्हायचे. कशाप्रमाणे, ॲज बीज, बीज मीन्स मधमाशा, आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस ऑर डेलिया. कॉस्मॉस हे सुद्धा एक कॉस्मॉस नावाचं फूल किंवा फुलाचं झाड आहे, अँड डेलिया, डेलिया हे झाड आहे, आणि स्टॉक्स, स्टॉक्स मीन्स देठ किंवा डहाळ्या. तर कॉस्मॉस आणि डेलियाच्या ज्या काही, कॉस्मॉस हे वरती दिसतंय ते कॉस्मॉस आहे, आणि दुसरं जे आहे ते डेलिया आहे. ह्या दोन्हींमुळं म्हणजे दोन्ही फुलांकडं जशा मधमाशा आकर्षित होत्या त्याप्रमाणे लोकसुद्धा या ज्योतिषाकडे आकर्षित व्हायचे. पीपल वेअर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस ऑर डेलिया स्टॉक्स, म्हणजे त्या
डेलियाचे किंवा कॉस्मॉसचे जे काही देठ होते त्या देठांकडे, फुलांच्या देठांकडे हे मधमाशा जशा आकर्षित होतात तशा लोक ह्या ज्योतिषाकडे आकर्षित व्हायचे. ही सॅट अंडर द बाऊज. बाऊज मीन्स ब्रँचेस, लार्ज ब्रँचेस, मोठ्या फांद्या ऑफ स्प्रेडिंग टॅम्ब्रिड ट्री. स्प्रेडिंग मीन्स पसरलेला, अँड टॅम्ब्रिड मीन्स चिंचेचं झाड. तर चिंचेचं पसरलेलं जे झाड होतं त्या झाडाच्या ज्या फांद्या होत्या त्या पसरलेल्या चिंचेच्या झाडाच्या फांद्या ज्या होत्या त्याच्या खाली तो बसायचा. ही सॅट अंडर द बाऊज ऑफ अ स्प्रेडिंग टॅम्ब्रिड ट्री विच फ्लँक, की जो चिंचेचा वृक्ष होता किंवा चिंचेचं झाड जे होतं ते फ्लँक, टू फ्लँक मीन्स च्या कडेला किंवा च्या बाजूने पसरलेले असणे. दॅट फ्लँक अ पाथ मीन्स मार्ग किंवा रस्ता. रस्त्याच्या बाजूला पसरलेलं ते दोन्ही बाजूला पसरलेलं अशा प्रकारचं रस्त्याच्या बाजूला असणारं ते मोठ्या फांद्या असणारं झाड होतं चिंचेचं. रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क, म्हणजेच तो रस्ता जो होता तो कुठं जाणारा होता तर टाउन हॉल पार्ककडे जाणारा रस्ता होता. आणि त्या रस्त्याच्या कडेला त्या बाजूला असणारं पसरलेलं चिंचेचं झाड आणि त्या चिंचेच्या पसरलेल्या झाडाच्या फांद्या ज्या होत्या त्या फांद्यांखाली तो बसलेला असायचा. ही सॅट अंडर द बाऊज ऑफ अ स्प्रेडिंग टॅम्ब्रिड ट्री विच फ्लँक अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. रिमार्केबल मीन्स खास, महत्त्वाची. इन मेनी वेज म्हणजेच अनेक गोष्टींमध्ये, अनेक गोष्टींकरता ती अत्यंत महत्त्वाची जागा होती. म्हणजे चिंचेचं झाड आणि त्याचा परिसर असणारी ती जागा ती अनेक प्रकारे महत्त्वाची किंवा उल्लेखनीय अशा प्रकारची जागा होती. A surging crowd was always moving up and down this narrow road. सर्जिंग मीन्स उसळणारी किंवा लोटणारी. क्राऊड मीन्स गर्दी. सर्जिंग क्राऊड उसळणारी गर्दी, लोटणारी गर्दी. Surging crowd was always moving up and down this narrow road. From the morning till night. Moving up and down म्हणजेच ये जा करणं. This narrow means अरुंद. रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट म्हणजे सकाळपासून तर रात्रीपर्यंत ह्या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात लोकांची गर्दी उसळली असायची. A surging crowd was always moving up and down this narrow road from morning till night. ह्या अरुंद रस्त्यावर तशा प्रकारची गर्दी उसळायची सकाळपासून रात्रीपर्यंत. A variety of trades and occupation was represented all its way. व्हरायटी म्हणजे विविधता. ट्रेड्स मीन्स व्यवसाय. and occupations means उद्योगधंदे. विविधता असणारे उद्योगधंदे आणि व्यवसाय जे होते वॉज रिप्रेझेंटेड, ह्या म्हणजे व्यवसायांची आणि उद्योगधंद्यांची विविधता जी आहे ती विविधतेचं प्रतिनिधित्व केलं जायचं किंवा ती दर्शवली जायची ऑल अलॉंग इट्स वे. म्हणजे त्या रस्त्यावर तशा प्रकारचे विविध प्रकारच्या उद्योगधंद्यांचं आणि व्यवसायांचं प्रदर्शन केलं जात होतं. कोणत्या प्रकारचे व्यवसाय होते? मेडिसिन सेलर्स, औषध विक्रेते होते. सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर. स्टील मीन्स चोरणे. स्टोलन चोरलेले. अँड हार्डवेअर म्हणजे लोखंडी वस्तू. तर चोरलेल्या लोखंडी वस्तूंचे विक्रेते. सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर. अँड जंक म्हणजे भंगार वस्तूंचे आणि त्याचबरोबर चोरलेल्या लोखंडी वस्तूंचे विक्रेते सुद्धा त्या रस्त्यावर असायचे. मॅजिशियन्स जादूगार सुद्धा असायचे. अँड अबव्ह ऑल
आणि या व्यतिरिक्त किंवा त्यात भर म्हणजेच आणखीन काय असायचं, ॲन ऑक्शनियर ऑफ चीप क्लॉथ. ऑक्शनियर म्हणजेच ऑक्शन मीन्स लिलाव करणे. ऑक्शनियर लिलाव करणारा, आणि एक लिलाव करणारा होता कशाचा, ऑफ चीप क्लॉथ. चीप म्हणजे स्वस्त कपड्यांचा लिलाव करणारा एक विक्रेता तिथं होता. हू क्रिएटेड इनफ डीन ऑल डे, की जो दिवसभर मोठ्या प्रमाणात गोंगाट करायचा. डीन मीन्स खूप मोठ्या प्रमाणात सारखा चालणारा गोंगाट, मोठा किंवा सारख्या चालणारा गोंगाट जो आहे त्याला डीन म्हणलं जातं. आणि हा जो लिलाव करणारा होता, तो लिलाव करणारा म्हणजे स्वस्त कपड्यांचा लिलाव करणारा, तो प्रचंड प्रमाणात असा सारखा गोंगाट करायचा. कशासाठी, टू अट्रॅक्ट द होल टाउन, म्हणजे संपूर्ण गावाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी तो मोठमोठ्यानं ओरडायचा किंवा तशा प्रकारचा सारखा मोठा गोंगाट करायचा. म्हणजेच हे सगळ्यात जास्त आवाज करणारा तो होता. आणि ऑक्शनियर ऑफ चीप क्लॉथ हू क्रिएटेड इनफ डीन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन, म्हणजे संपूर्ण दिवसभर तो ओरडत राहायचा आणि संपूर्ण गावाला तो आकर्षित करण्याचा प्रयत्न करायचा. नेक्स्ट टू हिम, त्याच्या शेजारीच, इनफेरोशियसनेस म्हणजे आरोळा देणारा किंवा मोठ्याने ओरडणारा. नेक्स्ट टू हिम इन फेरोशियसनेस केम अ व्हेंडर मीन्स विक्रेता, ऑफ फ्राईड ग्राउंडनट्स. फ्राईड मीन्स तळलेले, अँड ग्राउंडनट मीन्स शेंगदाणे. आणि त्याच्या शेजारीच, म्हणजेच ह्या लिलाव करणाऱ्याच्या शेजारीच दुसरा एक विक्रेता होता. तो कशाचा होता, तर तळलेले शेंगदाणे विकणारा होता. तो सुद्धा मोठ्याने आरोळ्या देत किंवा मोठ्याने आरोळ्या देणारा, मोठ्याने ओरडणारा, अशा प्रकारचा तो तळलेल्या शेंगदाण्याचा विक्रेता होता. नेक्स्ट टू हिम इन व्होशिफरसनेस केम अ व्हेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट who gave his wear a fancy name. Wear means goods, माल म्हणजे त्याचा माल काय होता, तळलेले शेंगदाणे हाच त्याचा माल होता. आणि त्या मालाला तो काय करायचा पहा, हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम, त्याच्या मालाला किंवा त्याच्या शेंगदाण्यांना तो तशा प्रकारचा एक विलक्षण नाव द्यायचा, मजेशीर नाव द्यायचा. फॅन्सी मीन्स मजेशीर, अशा प्रकारचं नाव द्यायचा. कॉलिंग इट बॉम्बे आईस्क्रीम. एखाद्या दिवशी तो त्याला काय म्हणायचा, शेंगदाण्यांना त्या बॉम्बे आईस्क्रीम. वन डे कॉलिंग इट बॉम्बे आईस्क्रीम वन डे, अँड ऑन द नेक्स्ट दिल्ली आमंड. दुसऱ्या दिवशी दिल्लीचे बदाम म्हणायचा. आमंड मीन्स बदाम. अँड ऑन द थर्ड, आणि तिसऱ्या दिवशी राजा डेलिकेसी मीन्स खास अशी मेजवानी. आणि तिसऱ्या दिवशी तो त्या शेंगदाण्यांना राजाची खास मेजवानी असं म्हणायचा. म्हणजेच हा जो प्रचंड आरोळ्या देणारा किंवा मोठ्याने आवाज करणारा हा विक्रेता होता शेंगदाण्यांचा, तो त्याच्यात शेंगदाण्यांना किंवा मालाला विशिष्ट नावं द्यायचा. दररोज मजेशीर असं नाव द्यायचा. पहिल्या दिवशी तो बॉम्बे आईस्क्रीम म्हणायचा, दुसऱ्या दिवशी दिल्ली आमंड म्हणायचा, तिसऱ्या दिवशी राजा डेलिकेसी म्हणायचा, अँड सो ऑन सो फोर्थ. आणि असेच कित्येक नावं, वेगवेगळी नावं तो द्यायचा. सो ऑन सो फोर्थ असे कित्येक नावं तो द्यायचा. अँड पीपल फ्लॉक टू हिम. टू फ्लॉक मीन्स गर्दी करणं. आणि लोक मग तो तसं नावं दिल्यामुळं लोक त्याच्याकडे गर्दी करायचे. अ कन्सिडरेबल पोर्शन म्हणजे त्याचा बराचसा भाग जो आहे
कन्सिडरेबल पोर्शन ऑफ दिस क्राऊड म्हणजे त्या गर्दीचा बराचसा भाग जो आहे डॅलिड मीन्स रेंगाळणे किंवा रेंगाळत राहणे, घोटाळत राहणे. A considerable portion of this crowd rallied before the astrologer too. आणि मग शेंगदाणावाला तिथं शेजारीच होता आणि त्याच्याकडे लोकांनी गर्दी केली की त्याच्यातला बराचसा त्या भाग जो आहे त्या गर्दीचा तो ह्या भविष्यकाराच्या किंवा ज्योतिषाच्या समोरसुद्धा रेंगाळत राहायचा. म्हणजे ती गर्दी ज्योतिषासमोरसुद्धा व्हायची. A considerable portion of this crowd rallied before the astrologer too. The astrologer transact means धंदा करणे किंवा व्यवहार करणे. The astrologer transacted his business by the light of the flare. तो त्याच्या म्हणजे तो व्यवसाय करायचा, धंदा करायचा, पण कसा करायचा? बाय द लाईट ऑफ अ फ्लेअर मीन्स ज्वाला किंवा जी काही जाळ आहे तो. आता हा अस्थिर असा प्रकाश जो आहे, कशाचा प्रकाश? अस्थिर असा फ्लेअर विच क्रॅकल मीन्स तडतड वाजणे, तडतड आवाज करणे. तर क्रॅकल्ड तडतड आवाज करणे. विच क्रॅकल्ड अँड स्मोक अप आणि ज्या जाळामधून धूर निघायचा आणि त्याचबरोबर त्याचा तडतड असा आवाज यायचा. अशा जाळाच्या प्रकाशात म्हणजेच तो जाळ कुठं होता? अभव द ग्राउंडनट ही नियर बाय म्हणजे त्या शेंगदाण्याच्या जो काही ढीग होता त्या ढिगावर जो काही जाळ होता त्या जाळाचा प्रकाश म्हणजे धुरही निघायचा आणि जाळ वाचायचा. त्या जाळाच्या प्रकाशात हा जो ज्योतिषी आहे तो त्याचं काम करायचं. म्हणजे शेंगदाणेवाल्याचा जो जाळ होता त्या जाळामध्ये हा अस्थिर त्या ज्वालांमध्ये किंवा त्या प्रकाशामध्ये धूर निघत असताना तशा प्रकारच्या प्रकाशामध्ये हा स्वतःचं काम करायचा. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ a flare which crackled and smoke above the groundnut heap nearby. Heap means ढीग म्हणजे शेजारच्या जवळपास असणारा जो काही शेंगदाण्याचा ढीग आहे त्या ढिगावर असणारं जे काही जाळ असायचा आणि धूर निघत असायचा त्याच्या प्रकाशामध्ये हा काय करत असायचा? आपले व्यवहार करत असायचा किंवा काम करायचा. हाफ द एन्चॅन्टमेंट ऑफ द प्लेस. एन्चॅन्टमेंट म्हणजे जादू किंवा किमया. त्या जागेची जी काही अर्धी किमया होती किंवा जादू होती ती काय होती? वॉज ड्यू टू मीन्स च्यामुळे. कशामुळे होती ती जादू? त्या जागेला जादूसारखं वलय प्राप्त झालं होतं. ते कशामुळे होतं? ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युन्सिपल लाईटिंग. बेनिफिट मीन्स फायदा. म्युन्सिपल मीन्स म्युन्सिपॅलिटी नगरपालिका. म्युन्सिपल लाईटिंग म्हणजे नगरपालिकेचे दिवे. ही वस्तुस्थिती होती की त्या जागेला नगरपालिकेचे दिवे नव्हते आणि त्या जागेला तसे दिवे नसल्यामुळेच ह्या वस्तुस्थितीमुळेच खरं तर त्या जागेला तशा प्रकारची जादू किंवा किमया त्याची होती. म्हणजे अर्धी ती किमया होती ती केवळ नगरपालिकेच्या दिवे नसल्यामुळं त्याचा फायदा त्या जागेला चांगला झाला होता आणि त्यामुळं निम्म्यापेक्षा जास्त जी जादू किंवा किमया जी होती ती नगरपालिकेचे दिवे नसण्याचीच होती. Half the enchantment of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal lighting. The place was lit up by shop lights. आता लाईट मीन्स उजळून काढणे. लीट म्हणजे ती जागा जी होती ती उजळून टाकली गेली होती. कशाने? बाय द शॉप लाईट्स.
नगरपालिकेचे दिवे पोहोचत नव्हते, परंतु जे काय आजूबाजूचे दुकानं होते त्या दुकानातल्या दिव्यांनी त्यांची ती जागा जी आहे भविष्यकाळाची ती उजळून टाकली होती. द प्लेस वॉज लिट अप बाय द शॉप लाईट. 1 or 2 हॅड हिशिंग गॅस लाईट. 1-2 दुकानांमध्ये तशा प्रकारे हिशिंग म्हणजे फुसफुसणारे गॅस लाईट म्हणजे गॅसवर चालणारे दिवे किंवा गॅसबत्ती आपण म्हणतो, गॅसचे दिवे. ते गॅसचे दिवे फुसफुस करणारे अशा प्रकारचे दिवे होते. त्या 1-2 दुकानांमध्ये ते लावले होते. सम हॅड नेकेड फ्लेअर स्टक ऑन पोल्स. नेकेड म्हणजे उघड्या आणि फ्लेअर म्हणजे मशाली. स्टक म्हणजे अडकवलेल्या. ऑन द पोल म्हणजे खांब. आणि तशा प्रकारच्या उघड्या मशाली म्हणजे काच वगैरे कडेने काहीच नसलेलं अशा प्रकारचे मशाली ज्या आहेत, तशा प्रकारच्या मशाली ह्या उघड्या मशाली त्या पोलवर लावलेल्या होत्या, अडकवलेल्या होत्या. तुम्ही चित्रात पाहू शकता की ही मशाल आहे आणि मशाल तशी लावल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात काय होतो, प्रकाश पडतो. तर अशा 1-2 दुकानांमध्ये तशा प्रकारच्या मशालीसुद्धा होत्या. 1 or 2 had hissing gas lights and some had naked flares stuck on poles. म्हणजे तशा प्रकारच्या उघड्या मशाली खांबावर अडकवलेली अशी काही दुकानं होती. सम वेअर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प्स. आणि काही दुकानांमध्ये जुने जे सायकलचे दिवे आहेत, ते सायकलचे जुने दिवे जे आहेत ते लावून तशा प्रकारचा ते उजळून टाकलेलं होते. दुकानांमध्ये प्रकाश पाडलेला होता. अँड 1 or 2 आणि 1 किंवा 2 जे होते लाईक द ॲस्ट्रॉलॉजर. कोणाप्रमाणे? तर ज्योतिषाप्रमाणे असणारे 1 किंवा 2 दुकानं किंवा व्यवसाय करणारे जे होते ते ज्योतिषाप्रमाणे होते. काय होते त्यांचं? मॅनेज विदाऊट लाईट्स ऑफ देअर ओन. मॅनेज मीन्स काम चालवून घेणे. ते विदाऊट लाईट म्हणजे लाईटशिवाय, प्रकाशाशिवाय, दिव्यांशिवाय ते काम चालवून घेत होते. अशा प्रकारचे 1-2 जण, जसा ज्योतिषी होता, ज्योतिषालाही स्वतःची लाईट नव्हती आणि असे आणखीन 1-2 दुकानदार होते, व्यावसायिक होते की त्यांनाही लाईट नव्हती. अशा प्रकारचे लोक तसे दिव्यांशिवाय चालवून घेत होते. 1 or 2 like the astrologer manage without lights of their own. It was a bewildering crisscross of light rays and moving shadows. It was a bewildering म्हणजेच गोंधळून टाकणारा किंवा विस्मयकारी अशा प्रकारचा. bewildering गोंधळून टाकणारा, विस्मयकारी. क्रिस म्हणजे एकमेकींना छेदणाऱ्या रेषा. क्रॉस ऑफ लाईट म्हणजे लाईट रेज म्हणजे किरण, प्रकाशाचे किरण एकमेकांना छेदण्याची क्रिया जी होती ती. अँड मूव्हिंग शॅडोज आणि हलत्या किंवा ये जा करणाऱ्या सावल्या. म्हणजे प्रकाश किरण पडत असताना जर माणसामध्ये येत जात राहिली तर त्याच्या सावल्या ज्या आहेत त्या हलताना दिसतात. तशा प्रकारच्या विस्मयकारक अशा प्रकारचा गोंधळून टाकणारा जो प्रकाश आहे तो ज्योतिषाच्या अंगावर पडत होता. तशा प्रकारची विस्मयकारक क्रिस क्रॉस असणाऱ्या अशा प्रकारच्या प्रकाश किरणं जी आहेत आणि हलणाऱ्या सावल्या ज्या आहेत याच्यामुळं ते जे तिथलं वातावरण जे आहे तसं गोंधळून टाकणारं किंवा विस्मयकारी अशा प्रकारे झाडलेलं होतं. सो स्टुडंट, you might have understood this well. This is the second part of the lesson, that is an astrologer's day. In the next part we are going to see more about it. By then we have to stop here. Goodbye. Okay, see you again.